नमस्कार, मी मिनल माळी मडवी. न्यूज मराठी 24/7च्या बातमी महाराष्ट्राची मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. पाहूया महाराष्ट्रातील काही महत्त्वाच्या बातम्या. अखिल भारतीय आगरी सामाजिक संस्था यांच्या वतीनं येत्या 15 मे 2026 रोजी पेण नगरपालिका मैदानावर राष्ट्रीय आगरी आध्यात्मिक संमेलनाचं आयोजन करण्यात आलंय. पत्रकार परिषदेत अध्यक्ष सूर्यकांत पाटील यांनी या कार्यक्रमाची माहिती दिली आहे. आगरी समाजाची गुरु शिष्य परंपरा, पायी दिंडीवारी आणि आध्यात्मिक परंपरा यांचं दर्शन या संमेलनातून घडवलं जाणार असल्याचं त्यांनी सांगितलंय. या सोहळ्यात विविध संत, महंत तसंच समाजातील मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे. पेण शहरातून भव्य मिरवणूक देखील काढण्यात येणार आहे. भजनी मंडळ, वारकरी मंडळ, महिला मंडळ, युवक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येनं सहभागी होणार आहेत. कार्यक्रमात सहभागी मंडळांचा सन्मान चिन्ह, शाल, श्रीफळ आणि सन्मानपत्र देऊन गौरव केला जाणार आहे. तसंच उपस्थितांसाठी भोजनाचीही व्यवस्था करण्यात आली. संतांच्या विचाराची भूमी आहे. या महाराष्ट्रामध्ये अनेक संत मंडळी खऱ्या अर्थानं झाले आणि या महाराष्ट्रातल्या संत मंडळींनी संपूर्ण देशालाच नव्हे तर या जगाला खऱ्या अर्थानं विचाराचं सगळ्यात मोठं देणं या महाराष्ट्रातल्या संत परंपरेने दिलेलं आहे. आणि या संत परंपरेमध्ये आपला आगरी समाज, आपला समाज या अनुषंगाने आपल्या आगरी समाजामध्ये या अखिल भारतीय आगरी सामाजिक संस्थेच्या वतीनं एक आपल्या समाजाचा एक आध्यात्मिक संमेलन आणि मेळावा येत्या 15 मे रोजी नगरपालिका ग्राउंड पेण या ठिकाणी भव्य दिव्य आयोजन केलेलं आहे. या सगळ्या आध्यात्मिक संमेलनामध्ये ज्या ज्या मंडळींनी आपल्या समाजामध्ये आपलं आयुष्य खर्च केलेलं आहे आणि एक समाजाला दिशा देण्याचं काम, गुणगौरव म्हणून या कला क्षेत्रामध्ये, क्रीडा क्षेत्रामध्ये आणि आध्यात्मिक क्षेत्रामध्ये ज्यांनी फार मोठं उंचीचं खऱ्या अर्थानं काम केलेलं आहे आणि आपल्या समाजाचं नाव या भारत देशाच्या नाही तर भारताच्या बाहेर देखील आपल्या समाजाचं, तालुक्याचं, जिल्ह्याचं नाव हे फार मोठ्यावरती उंचावलेलं आहे. असे सगळेच कलाकार, मग मृदंगवादक असतील, गायक असतील, कीर्तनकार असतील, साधू मंडळी असतील, या सगळ्या मंडळींना एक प्रेरणा देण्यासाठी या संस्थेनं एक फार मोठं आपल्या अखिल भारतीय आगरी सामाजिक संस्थेनं फार मोठं काम हाती घेतलेलं आहे. आणि यांना सगळ्या महापुरुषांना आपल्या राष्ट्रीय पुरस्कारानं त्या ठिकाणी सन्मानित करणार आहेत. तसेच आपले जे काही नवीन निवाचित गायक, वादक, प्रवचनकार, कीर्तनकार मंडळी आहेत त्यांना सुद्धा एक प्रोत्साहित मिळावं आणि प्रोत्साहन मिळावं आणि त्यांनी एक या भारतामध्ये, आपल्या महाराष्ट्रामध्ये फार मोठं एक समाज प्रबोधनाचं काम करावं आणि त्यांना एक वेगळी दिशा, एक वेगळी ऊर्जा आणि वेगळी प्रेरणा मिळावी या कार्यक्रमाच्या अनुषंगाने. म्हणून हा एक उत्तम कार्यक्रम घेऊन त्यांना आपण या ठिकाणी त्यांना प्रशस्ती पत्र देऊन, सन्मान चिन्ह देऊन त्यांचं या ठिकाणी सन्मान करणार आहोत. मी या सगळ्या आध्यात्मिक, जेवढा आपल्या समाजातील आध्यात्मिक जेवढ्या संघटना आहेत, जेवढे मंडळ आहेत, त्या भजन मंडळ असतील, हरिपाठ मंडळ असतील, कीर्तनाचे काही मंडळ असतील, या सगळ्याच हरिपाठ मंडळ, कीर्तन मंडळ किंवा भजन मंडळ यांना मी विनंती करणार आहे की या कार्यक्रमासाठी सगळ्याच मंडळींनी आवर्जून उपस्थित राहा. आपल्या सगळ्यांच्याच उपस्थितीत हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होणार आहे आणि या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून आपल्या समाजातील सगळे साधू वर्ग आहेत, आपल्या समाजातील सगळे आमदार, खासदार, सगळे नेते मंडळी आहेत आणि विशेष म्हणजे या कार्यक्रमासाठी आपले मुख्यमंत्री, या महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे जास्तीत जास्त संख्येनं आध्यात्मिक मंडळींनी या ठिकाणी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहावं आणि या कार्यक्रमाचा जे सांगतेचा कार्यक्रम आहे तो अतिशय महत्वाचा आहे की हरिपाठ, जेवढी हरिपाठ मंडळ आहेत त्यांचा सामूहिक हरिपाठ होणार आहे आणि माऊलींनी दिलेल्या विचाराचा आणि पसायदानाने या कार्यक्रमाची आपण सांगता करणार आहोत. त्यामुळे सगळ्याच मंडळींनी, सगळ्या आध्यात्मिक मंडळींनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावं असे सगळ्यांना या संस्थेच्या वतीनं मी या ठिकाणी विनंती करतो. रामकृष्ण हरी. आगरी समाजाची अध्यात्म परंपरा खूप मोठी आहे. या अध्यात्म परंपरेचे महात्म्य जगासमोर अधोरेखित करावं म्हणून अखिल भारतीय आगरी सामाजिक संस्थेने एक देशभरातील साधू संतांचा भव्य दिव्य असा राष्ट्रीय आध्यात्मिक संमेलन 15 मे 2026 रोजी पेणच्या नगरपालिका मैदानावर आयोजित केलेलं आहे. या संमेलनाचं नेतृत्व हे परमपूज्य बालयोगी सदानंद महाराज आणि कर्नाटकच्या भगीरथ पीठाचे जगद्गुरू पुरुषोत्तमानंदपुरी महास्वामी हे करणार आहेत. या संमेलनाचं उद्घाटन हे राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब करणार आहेत आणि या संमेलनाचे अध्यक्षस्थान हे वनमंत्री गणेश नाईक हे स्वीकारणार आहेत. तसेच या संमेलनाचे स्वागताध्यक्ष म्हणून हे स्थानिक आमदार माननीय रविशेठ पाटील हे असणार आहेत. या संमेलनामध्ये जवळपास देशभरातील साधू संत आणि समाज बांधव असे जवळजवळ 25 ते 30 हजाराचा जनसमुदाय उपस्थित राहील असं आम्ही आमचं नियोजन सुरू आहे. त्या दृष्टिकोनातून आम्ही तेवढे
बैठक व्यवस्था, मंडपाची व्यवस्था, त्यांच्या भोजनाची व्यवस्था, त्यांच्यासाठी उन्हाचे दिवस असल्यामुळे मेडिकलची सुविधा, अशा वेगवेगळ्या सर्व ज्या काही त्यांना अडचण उद्भवू नये अशा सर्व व्यवस्था आम्ही करत आहोत. आणि मी या निमित्ताने एक सर्व समाज बंधूंना आवाहन करतो की एक दिवस समाजासाठी काढून तुम्ही सर्वांनी याच्यामध्ये स्वेच्छेने सहभाग घ्यावा, अशी मी कळकळीची विनंती करतो. पेण तालुक्यातील कळवे इथं मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या प्रस्तावित नवनगर प्रकल्पासाठी झालेल्या भूसंपादन बैठकीत शेतकरी आणि प्रशासन यांच्यात तीव्र मतभेद समोर आलेत. अधिकाऱ्यांनी प्रकल्पाची रूपरेषा सादर करत शेतकऱ्यांचं मत जाणून घेण्याचा प्रयत्न केला, मात्र उपस्थित सुमारे 300 शेतकऱ्यांनी आम्हाला प्रकल्प नको अशी ठाम भूमिका घेतली. शेतकऱ्यांनी सेज प्रकल्पातील अनुभव, अपूर्ण करार आणि 7/12 उतार्यांवरील नोंदीतील अडचणींचा उल्लेख करत संमतीपत्रावर जमीन संपादनाला विरोध केलाय. तसंच 22.5% परतावा योजनेलाही नकार देण्यात आलाय. यावेळी रेडी रेकनर दर, जमिनीचे NA रूपांतरण आणि योग्य मोबदल्याची मागणी देखील करण्यात आली. प्रकल्पाविरोधात मोठ्या प्रमाणात हरकती दाखल झाल्याचंही बैठकीत नमूद करण्यात आले. आमदार रवींद्र पाटील यांनी शेतकऱ्यांचं नुकसान होणार असेल तर प्रकल्प स्वीकारार्ह नसल्याचं सांगत अभ्यासपूर्वक निर्णय घेण्याचं आवाहन केलंय. या बैठकीतून नवनगर प्रकल्पावरून भविष्यात संघर्ष अधिक तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जाते. आज पेणमध्ये येऊ घातलेल्या 88 गावांमध्ये MMRD NTDA जो प्रकल्प येत आहे, या प्रकल्पासंदर्भामध्ये माननीय आमदार साहेबांनी आज आढावा बैठक बोलवली होती, ज्याच्यासाठी MMRDAचे देखील उच्च अधिकारी तसेच प्रांत तहसीलदार हे इथे उपस्थित होते. त्यांना शेतकऱ्यांनी अनेक सारे प्रश्न विचारले, कुठल्याही प्रश्नाचं त्यांना उत्तर देता आलं नाही. त्यांच्या प्रश्नांची उत्तरं देताना सळो का पळो अधिकाऱ्यांचं झालेलं आहे. अतिशय चांगले उत्तम प्रश्न विचारले, ज्याच्यामध्ये खास करून लार कायदा कधी लागू केला जाईल, तो कशा पद्धतीने लागू केला जाईल, रेडी रेकनरचे रेट जे गेले 10 वर्षामध्ये विशेष बदलले नाहीत ते आम्हाला आत्ताच्या आत्ता बदलून मिळतील का, या कुठल्याही प्रश्नांवरती त्यांच्याकडे उत्तरं नव्हती. जेव्हा आम्ही त्यांना ह्याच्याबद्दल माहिती विचारले की पुढील अशा पद्धतीची पब्लिक मीटिंग तुम्ही कधी कराल, त्यावरती देखील त्यांनी उत्तर देणं टाळलं आणि ते इथून निघून गेले. तशाच पद्धतीने आम्ही मागणी केली की आम्हाला आजच्या मीटिंगचं MOM देखील मिळावं, कारण अशा प्रकारचा हा घातक प्रकल्प जो फक्त आणि फक्त भांडवलदारांना इथल्या जमिनी फुकटामध्ये देण्यासाठी केला गेलेला आहे, ज्यामध्ये लार कायद्याचं फक्त समोर कारण सांगून लोकांना त्यातल्या त्यात खुश करून हा प्रकल्प इथे राबवण्याचा प्रयत्न चालू आहे, पण लार कायदा हा इम्प्लिमेंट केला जाणार नाही. त्यामुळे इथले शेतकरी या प्रकल्पाच्या विरोधात आहेत. जर शासनाला MMRDA प्रकल्प, ज्याच्याबद्दल माननीय मुख्यमंत्री ज्या कुठल्याही आंतरराष्ट्रीय दर्जाच्या प्लॅटफॉर्मवर जातात, तुम्ही नुकताच सगळ्यांनी ऐकलं असेल, दावोसमध्ये वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये देखील त्यांनी इथल्या प्रकल्पाबद्दल अनेक साऱ्या घोषणा आणि MOU केले. तो जर प्रकल्प त्यांना इथे राबवायचा असेल तर इथल्या शेतकऱ्यांची भूमिका, त्यांची भावना आणि त्यांना या प्रकल्पामध्ये प्रबळ केल्याशिवाय हा प्रकल्प इथे राबवता येणार नाही, हे सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे. आणि आजचं ही मीटिंग याचं एक मूर्तिमंत उदाहरण होती. शेतकऱ्यांच्या भावना सगळ्यांना ऐकायला मिळाल्या. धन्यवाद. ऑनलाईन प्रक्रिया जी चालू होती ती रद्द करणार का? आम्ही स्पष्ट मत मांडलेलं आहे की कुठल्या प्रकारचा कन्सेंट आज या मीटिंगमध्ये कोणी शेतकरी तुम्हाला देत नाही, आणि तशा प्रकारचा कन्सेंट तुम्ही कुठल्याही प्रकारच्या पळवाटा निर्माण करून ऑनलाईन पद्धतीने घेऊ नये. जोपर्यंत आज आम्ही जे प्रश्न विचारले त्यांची उत्तरं आम्हाला मिळत नाहीत, तोपर्यंत अशा प्रकारचा कुठलाही कन्सेंट तुम्ही आमच्याकडनं मागू नये. खेड तालुक्यातील पाईट इथं गॅस पुरवठ्यातील अडचणींमुळे नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागला. भर उन्हात गॅस सिलेंडर मिळवण्यासाठी महिलांसह नागरिकांनी लांब रांगा लावल्याचं चित्र पाहायला मिळालं. काही नागरिक सकाळपासून उपाशी पोटी गॅस मिळेल या अपेक्षेनं रांगेत उभे होते, मात्र वेळेवर पुरवठा न झाल्यानं संताप व्यक्त करण्यात आलाय. स्थानिक वितरकाच्या कारभाराबाबतही नाराजी व्यक्त होते. पारदर्शकता आणि वेळेवर पुरवठा होत नसल्याचा आरोप करण्यात आलाय. यामुळे संबंधित कंपनीनं कडूस येथील वितरकाकडून पाईट इथं पुरवठा करण्याचे निर्देश दिल्याची माहिती आहे. गॅस वितरण व्यवस्था सुधारावी आणि नियम शिथिल करावेत अशी मागणी नागरिकांकडून जोर धरू लागले. वाशिम जिल्ह्यात अनधिकृत सेवा केंद्रांवर जिल्हा प्रशासनानं मोठी कारवाई करत 6 केंद्रांवर धडक मोहीम राबवले. योगेश कुंभेजकर यांच्या आदेशानुसार तहसीलदार आकाश वर्मा आणि जिल्हा प्रकल्प प्रमुख सौरभ जैन यांच्या नेतृत्वाखाली ही तपासणी करण्यात आली. तपासणी दरम्यान दिशाभूल करणारे फलक हटवण्यात आलेत.
संबंधित केंद्राचे युजर ID निष्क्रिय करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. नागरिकांनी केवळ अधिकृत सेवा केंद्रांचाच वापर करावा आणि अतिरिक्त शुल्क देऊ नये असं आवाहन प्रशासनानं केलंय. तसंच अशा कारवाया पुढेही सुरू राहणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलंय. मेडशी इथं शहाबापू फर्निचर या दुकानाला 25 एप्रिल रोजी पहाटे 5 वाजताच्या सुमारास अचानक भीषण आग लागल्याची घटना घडली. या आगीत कोट्यवधी रुपयांचं सागवान लाकूड, नवीन मशिनरी, सोफा सेट, कपाटं तसंच महत्त्वाची कागदपत्र जळून खाक झालेत. आगीचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. घटनेनंतर परिसरातील तरुणांनी आग विझवण्यासाठी तातडीनं धाव घेतली. तसंच मालेगाव नगरपंचायतीच्या अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आलं. JCBच्या मदतीनं साहित्य बाहेर काढण्याचा प्रयत्न करण्यात आला. या घटनेमुळे मोठं आर्थिक नुकसान झालं असून आगीच्या कारणाचा तपास सुरू आहे. जुन्नर तालुक्यातील बनकर फाटा जुन्नर मार्गावर गणपती फाट्याजवळ हायवा आणि होंडा सिटी कारची समोरासमोर जोरदार धडक होऊन भीषण अपघात घडलाय. या अपघातात अनंता बनाजी गवारी यांचा मृत्यू झाला असून कारमधील महसूल कर्मचारी विजय खतोडे गंभीर जखमी झालेत, तर तुषार कोरडे किरकोळ जखमी झालेत. अपघात इतका भीषण होता की कार पलटी होऊन रस्त्याच्या विरुद्ध दिशेला गेली. जखमींना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच ओतूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघात नेमका कसा झाला याचा तपास सुरू आहे. एका खासगी कार्यक्रमादरम्यान ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांच्यावर थेट निशाणा साधलाय. जयंत पाटील हे जुने जाणते नेते असले तरी त्यांच्या आणि त्यांच्या संस्थांच्या जमिनींचा हिशोब काढला तर उत्तर देता येणार नाही असं गोरे म्हणालेत. तसंच राज्याच्या विकासासाठी देवेंद्र फडणवीस यांचं मार्गदर्शन महत्त्वाचं असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय. भोंदूबाबा प्रकरणावर बोलताना त्यांनी अशा प्रकरणात सामील असलेल्यांवर कारवाई होणं गरजेचं असल्याचं सांगितलंय. उजनी धरणातून पाणी सोडण्यात आल्यानं सोलापूर जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याचं नियोजन व्यवस्थित आहे. सध्या टँकरची गरज नसल्याचं त्यांनी नमूद केलंय. टँकर जे गेल्या वर्षी टंचाई, यंदा टंचाई फार कमी आहे. टँकरची जिल्ह्याची मागणी काही सुरू होण्याची शक्यता का? टंचाई आहे. टंचाई काही ठिकाणी पाण्याची अडचण आहे, त्या ठिकाणी प्रशासन व्यवस्था करते. परंतु आपल्या सगळ्यांना माहिती आहे अल निनोचं संकट आता राज्यावर आहे. हवामान खात्याने तसा अंदाज व्यक्त केलेला आहे आणि तो अंदाज व्यक्त केल्यानंतर आपल्या सगळ्यांच्या लक्षात येत आहे की पिण्याच्या पाण्याचा विषय सगळ्यात महत्त्वाचा आहे. 30 ऑगस्टपर्यंत पिण्याचा पुरेल एवढा पिण्याचा साठा राखीव करून मग बाकीच्या पाण्याचा विनियोग जो शेती पाण्यासाठी आणि अन्य कारणासाठी करावा अशा पद्धतीच्या सूचना आहेत. आम्ही तातडीची कालवा समितीची बैठक घेतली. ती शेतकऱ्यांची प्रचंड मागणी होती आणि त्या मागणीच्या अनुषंगाने आपण तातडीची बैठक घेतली आणि त्या बैठकीमध्ये आम्ही निर्णय घेतला. परंतु कालवा समितीने जर निर्णय घेतला तर शासन मान्यता घेण्याच्या सूचना या प्राप्त परिस्थितीमध्ये होत्या. त्या अनुषंगाने आम्ही जलसंपदा खात्याची मान्यता तातडीने घेतली. मुख्यमंत्री महोदयांनी मान्यता दिली आणि 2 दिवसापूर्वी पाणी सुटलेलं आहे. आता शेतकऱ्यांचा बऱ्यापैकी शेती पाण्याचा विषय मार्गी लागेल. टँकरची गरज मला वाटतं अजून तर काय तशी परिस्थिती खास दिसत नाही. एका दुसऱ्या ठिकाणी असू शकते पण काही ठिकाणी या ठिकाणी यावर्षी मला नाही वाटत अजून कशी काय परिस्थिती आहे. कुठल्याही राज्यातल्या देवाला जमीन लागत नाही, फक्त देवा नावाच्या देवाला जमीन लागते म्हणून शक्तीपीठाचा घाट घातला गेला. ते देवेंद्र फडणवीस आणि जयंत पाटील बोलतात शक्तीपीठ. जयंत पाटलांना ज्या पद्धतीने त्यांनी वक्तव्य केलं आहे, कदाचित जयंत पाटील साहेबांच्या जमिनीचा हिशोब केला, त्यांच्या संस्थांच्या जमिनीचा हिशोब केला तर त्यांना उत्तर देता येणार नाही. देवाभाऊनी समृद्धी महामार्ग असेल, नव्यानं होऊन घातलेला शक्तीपीठ महामार्ग असेल, हे महामार्ग हे राज्याच्या विकासाचा मार्ग आहे आणि राज्याचा विकास व्हायचा असेल तर दळणवळणाची साधनं मजबूत असायला पाहिजेत. त्यासोबत महाराष्ट्रातले सगळे शक्तीपीठ आपले त्याच्यावर महाराष्ट्राचा प्रचंड श्रद्धा आहे जनतेची. ती शक्तीपीठ जोडण्याचं काम आहे शक्तीपीठाच्या माध्यमातून होईल. एका बाजूला भक्ती मार्ग आणि दुसऱ्या बाजूला शक्ती मार्ग जो विकासाची शक्ती असेल असा मार्ग करण्याचा निर्णय माननीय मुख्यमंत्री महोदयांनी घेतलेला आहे. अशा विकासाच्या कामाला मदत करण्याऐवजी, विकासाच्या कामात सहयोग देण्याऐवजी ज्या पद्धतीनं विकासाच्या कामाला अडथळा आणण्याचा प्रयत्न ते लोक करतात हे योग्य नाही.
जयंत पाटील जुने जाणते आणि मोठे नेते आहेत. मला वाटतं ते महाराष्ट्राच्या विकासाची भूमिका घेतील, भागाच्या विकासाची भूमिका घेतील आणि शक्तीपीठ महामार्गाचं स्वागत करतील. किती संस्थांच्या जमिनी निघतील त्याचा हिशोब केला? आता तो हिशोब त्यांना विचारायला लागेल. त्यांना विचारून घ्या म्हणजे कळेल. काय खूप नक्की त्यांना? माहिती नाही त्यांना काय खुपतं किंवा काय नाही, पण माझं म्हणणं असं आहे की ते जुने आहेत, जाणते आहेत, त्यांना राजकारण, समाजकारण, विकासाचं राजकारण समजतं आणि ते हे मान्य करतील की महाराष्ट्राचा विकासाचा मार्ग हा देवेंद्र फडणवीस साहेबांच्या मार्गेच जातो. ते सुद्धा त्यामुळे ते सुद्धा त्या मार्गात सहभागी होतील, अडचण येणार नाही. अरे तो मुहूर्त नाही यार, विकासाचा कामाचे भाऊ दुसरा असं की घरात नंतर अनेक राजकारण्याचे आता मनोहर मामांसोबतचे फोटो पुढे येत आहेत राज्यातल्या. त्यांच्या वाढदिवसाला 90 आमदार हडपसरमध्ये असल्याची सुद्धा माहिती पुढे आली गेल्या वर्षी मनाली रिसॉर्टमध्ये. आता त्यांना अटक झाली आहे, पोलीस कस्टडी देखील मिळाली आहे. तपास आपल्या जिल्ह्याच्या वतीने योग्य चालू नाही. या संदर्भात ज्या बाबांना अटक झालेली आहे त्या बाबांचा तपास चालू आहे. तपासामध्ये काय जे ते समोर येईल, त्याच्यावर योग्य ती कारवाई होईल. ज्या गोष्टी चुकीच्या घडल्या असतील त्याच्यावर कारवाई होईल. कुणी कुणाला भेटणं म्हणजे गुन्हा होतो असं नाही, परंतु अशा बंधुभावाच्या या प्रक्रियेमध्ये सहभागी असाल तर 100% ते चुकीचं आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पिंपरी चिंचवड येथील कार्यकर्ता मेळाव्यात पुणे जिल्हा संपर्क अध्यक्षांनी सरकारवर टीका करत जनतेच्या प्रश्नांवर काम करण्याची भूमिका मांडली. राजकारण्यांना 5व्या वर्षी लोकांची गरज असते, पण आम्ही सुरुवातीपासूनच तळागाळात काम करतो असं त्यांनी सांगितलंय. लाडकी बहीण योजनेवर टीका करत ती निवडणूक डोळ्यासमोर ठेवून आणल्याचा आरोप त्यांनी केलाय. पुण्यातील वाढत्या ड्रग समस्येवर चिंता व्यक्त करत पोलिसांनी पूर्ण स्वातंत्र्य देण्याची मागणी केली आहे. तसंच रिक्षा परवान्यासाठी मराठी भाषेची सक्ती करण्याच्या निर्णयाचं समर्थन करत मराठीला प्राधान्य देण्याची भूमिका त्यांनी स्पष्ट केली आहे. पुढील काळात तालुकानिहाय दौरे करून स्थानिक प्रश्नांवर आक्रमक भूमिका घेणार असल्याचं त्यांनी सांगितलंय. मराठी भाषा रिक्षा चालकांना वाद चालू आहे सध्या. बोलू त्या दिवशी आमचा पाठिंबा आहे संपूर्णपणे. थोडं डिटेल्स मध्ये त्याच्यामध्ये थोडंसं बोला. डिटेल्स काय देऊ? सरकारने जाहीर केलं की रिक्षा चालकांना जे मराठी बोलतील किंवा जे मराठी असतील त्यांना परवाने दिले जातील. ह्याला आमचा पाठिंबा आहे. आणि मला वाटतं की ज्यांना बोलायची नाहीये त्यांनी आपल्या आपल्या शहरांमध्ये निघून जावं. तुम्ही संपावर ठामात, आम्ही आमच्या भाषेवर ठाम आहोत. त्याच्यात एवढं कन्फ्युजन काय मला कळत नाही. आणि सरकारने निर्णय घेतल्यानंतर सरकारचेच लोक विरोध करतायत. त्याच्यामुळे त्यांच्यात एकमत नाहीये. तुम्ही आम्हाला काय विचारताय? आम्ही मराठी भाषेच्या बाजूने कायम असणार आहोत. म्हणजे मुंबई बंद करण्याच्या धमकी अनेक वेळा दिलेल्या आहेत, त्याच्यावर काय सांग? कोण बंद करणार? रिक्षा चालक जे म्हणतात ते जर मराठी सक्ती केली तर आम्ही मुंबई बंद करू. आता रिक्षा चालकांची एवढी ताकद आहे की मुंबई बंद करतील, ते पण परप्रांतीय. आणि आमचे मराठी रिक्षा चालक आणि जे मराठी बोलणारे रिक्षा चालक आहेत ते सक्षम आहेत मुंबई चालू ठेवायला. मनसेची काय आता पण हीच भूमिका आहे की आम्ही आमच्या मराठी रिक्षा चालकांच्या बाजूने पाठीशी ठामपणे उभे आहोत. 4 तारखेला संप आहे ना, आपण 4 तारखेला बोलू. पण मी आजही बोलतो, आमच्या अंगावर येऊ नका. संप करायचा शांततेत करा किंवा आपल्या शहरांमध्ये निघून जा. ठीक आहे. काय असणार आहे मनसेची यापुढे? काय नवीन आपण हे करतोय संघटनेमध्ये बदल किंवा? सन्मान्य राजसाहेबांच्या आदेशाने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक पदाधिकाऱ्याला जबाबदाऱ्या दिल्या. त्याप्रमाणे अमित साहेब आणि अविनाश अभ्यंकर आणि अनिल खोतकर आम्हाला पुणे आणि पुणे जिल्ह्याची जबाबदारी दिलेली आहे. आम्ही बांधणी तळागाळातील मनसैनिकांपासून ते वरपर्यंत अशी करतो. त्याप्रमाणे पुण्याला गेल्या 10 दिवसामध्ये आमच्या वैयक्तिक पदाधिकाऱ्यांची बैठक आमच्या चालू आहे. त्यांचे विचार, त्यांना आलेले राजकीय अनुभव, ते जे काय ते त्यांनी अतिशय मनमोकळेपणे मांडलेला आहे, तो सर्व अहवाल आम्ही सन्मान्य राजसाहेबांना देऊ. त्याची राजसाहेब ठाकरे कारवाई करतील. एक गोष्ट मात्र नक्की की जो धावेल तो टिकेल माझ्या सकट. म्हणजे हा पक्षाचा नेता आहे का, हा पक्षाचा शहर अध्यक्ष आहे का, हा पक्षाचा अजून कोण जुना सहकारी आहे. आता 19 वर्ष पक्षाला झालेली आहे. 19 वर्षात राजसाहेबांनी महाराष्ट्राकरताची उत्तम अशा भूमिका घेतल्या. राजकीय यशही आलं, राजकीय अपयशही आलं,
पण अपयशाने हुरळून जाणारे किंवा अपयशाने खचून जाणारे आम्ही नाही आहोत. आणि आमची इच्छा अशी आहे की लोकांनी आम्हाला कायम साथ दिलेली आहे. राजकीय अपयशावरती किंवा यशावरती हे कुठल्याही राज्यकर्त्याचं म्हणजे आमच्याकरता सन्माननीय राजसाहेबांचं हे महत्व आणि महात्म्य कमी होत नाही. कारण आमच्याकडे खासदार, आमदार, नगरसेवक नसले तरी शेवटचं उत्तर हे शिवतीर्थावरती आहे. बरोबर बोला सर. पण आता शिवतीर्थाकडे काही लोक बोट दाखवायला लागली. कोण लोकं? भारताच्या सदावर्ती सारखी सर मला वाटतं आपण ना जे इंटेलेक्च्युअल आणि हुशार आहेत त्यांच्याबद्दल बोलूया. आता ते मी किमान त्याचं उत्तर विधिज्ञ देतो. आहेत. त्याचं बोलणारे अनेक जण असतात. अगदी. ज्याला महाराष्ट्राबद्दल पडली त्याचा आपण विचार करतो, त्यांना आम्ही इग्नोर करतो, लक्ष देत नाही. पण किती काळ इग्नोर करायचं का? हा त्यांच्या प्रत्येक बोलण्याचा पक्षाचा प्रश्न असतो. हं. एखादा मनुष्य सतत बोलतोय म्हणून त्याला सतत उत्तर देणं, पण आपण सतत तो प्रश्न विचारला तर मी सतत ते उत्तर देऊ शकत नाही ना. मी तुम्हाला पक्षाचं उत्तर देईन की एखाद्या व्यक्तीकडे किती लक्ष द्यावं हे आम्हाला पक्ष म्हणून आणि माणूस म्हणून नक्की नीट कळतं. अर्थातच बारामतीचं काय एकंदरीत चित्र असणार आहे? बारामतीला एक पोटनिवडणूक जी निवडणुका काही नाही, त्या मला वाटतं आता पोटनिवडणूक आहे आणि नक्कीच याच्यावर मी भाष्य करणं योग्य ठरणार नाही. आपण 4 तारखेपर्यंत थांबूया. निकाल लागेल तो मला असं वाटतं चांगलाच लागेल. आत्ताच झालेल्या मेळाव्यामध्ये गुढीपाडवा मेळावा राजसाहेबांनी अनेक अपेक्षा व्यक्त केल्या होत्या. त्या अनुषंगाने काय आपण पुढे करतोय? मनसेने काय पुढे गेलंय? मनसेने कायम काम करत असतो. माझी जी इच्छा राहील की इथे ज्यांचे 90 पेक्षा जास्ती नगरसेवक आलेले आहेत, तुमच्या ह्या शहरामध्ये पाणी टंचाई आहे, 52 कोटीचे अजून काय विषय आहेत, त्यांना प्रश्न तुम्ही विचारले पाहिजे की तुम्ही काय करताय. आमचा पक्ष मी तुम्हाला सांगतो शून्यातून सुरू करतो. बरोबर. आमच्यात ताकद आहे. आमचे शहराध्यक्ष असतील, पदाधिकारी असतील, हे बोटावर मोजण्याएवढे जरी असतील आत्ता तरी ह्या पक्षाची एक ताकद आहे. या शहराने मला नगरसेवक दिलेले आहेत. त्यांना मुलं आणि माणसं खरी आहेत. मी आपल्या प्रश्नाचं उत्तर देतो. तुम्ही प्रश्न विचारलाय, मी आपणास उत्तर देतो. बरोबर आहे. आम्ही 100% जे काही विषय असतील ते आम्ही टोकापर्यंत मांडणार. आम्ही महिन्यातनं 10 ते 15 दिवस पुणे आणि पुणे जिल्ह्यामध्ये येणार आणि एका दिवसात पिळत आणि होगोरी होत नाही. इथे अनेक वर्ष जे सत्तेत आहेत त्यांनी इकडची माती करून ठेवली आहे आणि तो जो चिखल झालाय तो एका रात्रीत स्वच्छ होऊ शकत नाही प्रश्न विचारला म्हणून. आम्ही आत्ता आलेलो, आम्ही अजून सत्तेत नाही आहोत. आम्ही लोकांकरता 100% येणाऱ्या काळात दिसेल तुम्हाला की रस्त्यावरती उतरू. तेच म्हणतो की 90 जी लोक आहेत त्यांना जे निवडून दिले ते म्हणजे काय असं समजूया आपण, जे नागरिकांनी निवडून दिलं त्यांना त्याचा सन्मान करूया, करता येईल. पण मग तुमच्यावर विश्वास ठेवावा नागरिकांनी म्हणून काय आपण ही आंदोलन अपेक्षित होती, खरंच अपेक्षा आहेत नागरिकांच्या, हे काय प्रश्न म्हणून विचारत नाही आम्ही. तर मग त्या अपेक्षेला विश्वासात पात्र का नाही मग आता जे जिंकून आहेत त्यांच्याकडनं काय अपेक्षा आहेत, त्यांनी काय शब्द दिले आहेत, हा प्रॉब्लेम एका रात्रीत झालाय. ते जे काय 52 कोटी आहेत किंवा हे जे सगळे विषय पाण्याचे जे घोटाळे एका रात्रीत झाले नाही. मग नागरिक चुकीचं म्हणताय तुम्ही. काय मी म्हटलं तुम्हाला राज्यकर्ते म्हणतोय. मी तेच म्हणतो की नागरिकांच्या अपेक्षा ठेवायच्या, आम्ही त्या अपेक्षांची पूर्तता नक्कीच करू. पण प्रश्न असा आहे या तर्फेने तुम्ही राज्यकर्त्यांना प्रश्न विचारा. आम्ही तर सत्तेत नाही हो, ते तर सत्तेत आहेत ना. मॅमथ मेजॉरिटी सगळ्या प्रकारे सगळे पक्ष तोडून फोडून आले. तुम्ही जवळपास त्यांची बाजू घेताय. पण प्रश्न तुम्ही मला लेट मी टॉक प्रश्न विचारला काही हरकत नाही, पण ह्या तडफेने तुम्ही एक पत्रकावरून प्रश्न विचारला पाहिजे. झालं काय? शेवटी आपण सगळे नागरिक आहोत. मी जसे मुंबई माझी पालक आहे तसे ते तुमचेही पालक आहे. पाणी तुमच्याही घरात येत नाहीये, आग तुम्हालाही लागली. सुरुवातीला मनसे ही वाट पाहत नव्हती की नागरिक किंवा पत्रकार प्रश्न विचारतील. आम्ही आताही वाट पाहत नाही. ती परिस्थिती इथे आहे सर. नाही, होईल ना, नक्कीच होईल. आम्हाला खात्री आहे. शेवटी काय असतं, तुमच्याही मनातलं उत्तर तेच आहे ना की मनसेनी लक्ष द्या आणि मनसे 100% लक्ष देणार. काळजी करू नका. आमच्याकडे 1 असेल, 1000 असतील किंवा 1 लाख असतील, आमचं नेतृत्व राजसाहेब ठाकरे करतात. आमची लोक गुन्ह्यांना घाबरत नाहीत आणि एकदा राजादेश निघाला की तुम्हाला दिसेल. आम्ही आता सुरुवात केलेली आहे. नागरिकांच्या प्रश्नाकरता मनसे ही अतिशय टोकाच्या भूमिकेवर जाऊ शकतो. मनसे विरोधात असताना देखील युवकांसाठी जॉब फेअर असेल वगैरे असे सॉरी, मनसे विरोधात असताना देखील जॉब फेअर म्हणजे युवकांसाठी जॉब शोधून त्यांना कामाला लावण्याचे त्याचे वेगवेगळे उपक्रम घेत होते. आता सध्या कुठं ते शांत झाले. बघा, शेवटी कसं असतं की आपल्या एक तर सतत ह्या निवडणुका आता चालू होत्या आणि जसं मी तुम्हाला सांगितलं की कुठून तरी आता आम्ही सुरू केलेलं आहे. तुम्हाला येणाऱ्या काळात दिसेल जे काही विविध सगळे कार्यक्रम आहेत ते सगळे मनसे 100% नुसतं पुण्यात नाही, पुणे असेल, पिंपरी चिंचवड असेल, इतर बाजूचे तालुके असतील, तिकडेही तुम्हाला दिसेल की मनसे उत्तमरित्या काम करते.
अमरावती इथं युवक काँग्रेसतर्फे धीरेंद्र शास्त्री यांच्या वादग्रस्त वक्तव्याच्या निषेधार्थ तीव्र आंदोलन करण्यात आले. भर उन्हात झालेल्या या आंदोलनात कार्यकर्त्यांनी शास्त्री यांच्या पोस्टरला चप्पल मारून जाळत जोरदार घोषणाबाजी केली. छत्रपती शिवाजी महाराजांविषयी केलेलं वक्तव्य हे महाराष्ट्राच्या अस्मितेचा अपमान असल्याचा आरोप करण्यात आलाय. आंदोलनकर्त्यांनी संबंधितांवर तात्काळ कठोर कारवाई करण्याची मागणी करत अशा विधानांमुळे समाजात तेढ निर्माण होत असल्याचं सांगितलं. छत्रपती शिवाजी महाराज हे देशाचे प्रेरणास्थान असून त्यांचा अवमान सहन केला जाणार नाही असा इशारा यावेळी देण्यात आलाय. आज आम्ही युवक काँग्रेसतर्फे जो स्वतःला बाबा म्हणतो धीरेंद्र शास्त्री त्यांनी जे परवा शिवाजी महाराजांबद्दल एक वक्तव्य केलेलं आहे त्याचा निषेध म्हणून आम्ही आज त्याच्या फोटोला चपला मारल्यानंतर फोटो जाळलेला आहे. बघा, आता धीरेंद्र शास्त्री हा स्वतःला बाबा बनवतो आणि हा महाराष्ट्र आपल्याला माहिती आहे फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे. संत नामदेव तुकाराम या संतांची, संत गाडगेबाबा, डॉक्टर तुकोजी महाराज यांची आपल्या परंपरा लाभलेली आहे. अशा या महाराष्ट्रात हे असे भूंदू व प्लांट करण्याचा हा संघाचा डाव आहे. ज्या मंचावर मोहन भागवत, देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरी उपस्थित असतात त्यांच्यासमोर त्याची शिवाजी महाराजांबद्दल अशी भाषा वापरायची हिंमत होते कशी, आणि तो हे बोलत असताना यांची तोंड शिवले होते का? त्यानंतरही मुख्यमंत्री फडणवीस त्याची बाजू घेतात, त्याच्या बाजूने सफाई देतात. याचा अर्थ त्याचा बोलता धनी कोण आहे, तो पोपट आहे, बोलत कोण आहे, सगळ्या जगाला आज पुरा महाराष्ट्राला माहिती पडलेलं आहे. तर या निमित्तानं आज महाराष्ट्र जनतेला या बाबाच्या निमित्तानं या संपूर्ण मनुवादी सरकारला जागा दाखवून देण्यात यावी म्हणून आम्ही चळवळ उभी करत आहोत. आम्ही म्हणून हे आंदोलन केलेलं आहे. तर या बाबाचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो. त्यांनी महाराजांची माफी तर मागावीच. त्याचप्रमाणे फडणवीसांना जर थोडं देखील या महाराजांबद्दल, महाराष्ट्राबद्दल प्रेम असेल तर याला महाराष्ट्रात येण्याची बंदी करावी आणि याच्यावर गुन्हे दाखल करावे अशी आमची मागणी आहे. खामगाव शहरात वाढत्या उष्णतेदरम्यान शेगाव रोडवरील SSDV शाळेजवळील भंगार दुकानाला भीषण आग लागल्याची घटना घडली. प्लास्टिकसह ज्वलनशील साहित्यामुळे आगीनं काही वेळातच रौद्र रूप धारण केलं. धुराचे मोठे लोट संपूर्ण परिसरात पसरल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं. घटनेची माहिती मिळताच नगरपालिकेच्या अग्निशमन दलानं 4 गाड्यांसह घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवलं. त्यामुळे आग इतर ठिकाणी पसरण्यापासून रोखण्यात यश आलं. या घटनेत जीवितहानी टळली असली तरी मोठं आर्थिक नुकसान झालंय. आगीचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालं नाही. तपास सुरू आहे. या बातमीसोबतच बातमी महाराष्ट्राची मध्ये आता वेळ झाली इथेच थांबण्याची. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार.